यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय श्रीराम। माझं नाव श्रीनाथ कुमार संगीतराव, बजरंग दल जिल्हा संयोजक म्हणून पंढरपुरात आम्ही कार्यरत आहोत। आणि रात्री झालेला प्रकार आहे गोरक्षणाबाबत, रात्री 10च्या सुमारास आमच्या बजरंग दलच्या मुलांना संशयास्पद एक गाडी आढळली अर्बन बँकेजवळ। त्या अनुषंगाने बकरी जर तोंडावर असताना मुलांनी गाडी बघितली, तपास केला त्या गाडीचा काय विषय त्यांना विचारणा करण्यात आली, तर त्यांच्या प्रत्येक बाबी ह्या सगळ्या चुकीच्या आढळून आल्या। 112ला आम्ही पोलिसांना 112ला कॉल टाकून परत जी आपल्या पोलीस स्टेशनचा लँडलाईन नंबर आहे तो लँडलाईन नंबर पण आपण त्यांना दिला। दोन्ही कॉल बिझी लागले म्हणून आम्ही स्वतः PI साहेबांना फोन करून गाडी पोलीस स्टेशनला आणली। पोलीस स्टेशनला आणून जी काही रितसर कारवाई आहे ती रितसर कारवाई बजरंग दल मार्फत सगळ्यांनी केलेली आहे। आणि जे कोण आम्हाला काय रितसर म्हणत असतील की ही स्वयंघोषित गोरक्षक आहेत, तर आम्ही बजरंग दल गोरक्षक आहोत आणि आम्ही कोणाच्या विरोधात नाही। आम्ही फक्त गोरक्षण, गायीला गोवंश वाचला पाहिजे या हिशोबाने आम्ही बजरंग दल सर्व महाराष्ट्रभर देशभर कार्यरत आहे। या अनुषंगाने जर आम्हाला कोणी भाजप असू द्या नाहीतर कुठलाही पक्ष जर बजरंग दलच्या विरोधात काम करत असेल तर त्याच्या विरोधात आम्हाला आंदोलन नक्की उचलावं लागेल। या हिशोबाने जे भाजपचे वरिष्ठ आहेत त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगावं बजरंग दलच्या कुठल्याही बजरंग दलच्या, कारण की शेतकरी आमचा शेतकऱ्याला विरोध नाही, पण शेतकऱ्याचे जे आडून जे काही गो तस्कर आहेत ते तस्करी करू पाहतायत त्याला आमचा आळा आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनला व्हेरीफाय करतोय। जर शेतकरी जाणार असेल तर रितसर कोर्टातून सोडावीत ही आमची सगळ्यांची बजरंग दलाची मागणी।